सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनाधनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुध्य मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे असो परम व्याख्यातू जो ज्ञान ब्रह्म याचा सुतू विको द्या सुतू नारद नाम दीक्षु तयाच्या चरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी का हो तरला जयाची एकुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठाला विठाला विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड नाद्यानी मग सुखा कायवनी झाले सोय रे त्रिभुवनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे महामेरू पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लळीवार भक्त श्री अभंग कुणाचा आहे ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान झाले असे जगद्गुरु तुकोबाराय. अभंग कुणाचा आहे महिला मंडळी जनाबाईचं. एवढं तरी कळालं म्हणजे गावात सत्य झाल्याचा फायदा झाला म्हणायचं. श्री संत लाडके लळीवाळ भक्त नामदेवरायांची असणारी दासी जनाबाई हिचा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठाला विठाला जनाबाई या अभंगातून सांगते की आम्ही त्या भगवान परमात्म्याचे हृदय आम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन हृदयामध्ये स्थानापन्न केलं. अंतरामध्ये ध्यान करून आम्ही त्या भगवान परमात्म्याचं रुक्मिणीचं नामचिंतन त्या नामचिंतनाचा आम्हाला फायदा काय. आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर काहीतरी फायदा साध्य आणि साधना असल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट करत नाही. मग आमच्या जीवनामध्ये आम्ही साध्य करतो साधना असेल साधना करतो आम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो म्हणजे साधना करतो. जनाबाईला विचारलं तुम्ही साधना करता ठीक आहे आम्हाला मान्य आहे. तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं नामचिंतन करता पण तुमच्या जीवनामध्ये फलश्रुती काय तुमच्या जीवनामध्ये प्राप्त काय झालं. तर जनाबाई म्हणते आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे अलौकिक असणारं सुख ते आम्हाला प्राप्त झालं. मग ते मग सुखा काय येऊनी झाले सोयरे त्रिभुवन आम्हाला त्रिभुवनात सोयर पण झालं आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं. पण भगवान परमात्म्याने विचारलं अगं तुझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं पण तुला काही अजून इच्छा आहे का. त्यावेळेस जनाबाईनं सांगितलं आम्हाला त्या इच्छांची आकांक्षा राहिली नाही आम्हाला कोणत्याही प्रकारची इच्छा अपेक्षा राहिली नाही का तर देव केला ऋणी आम्ही देव त्या ऋणी केला आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने देव ऋणी केला. ऋणी केल्यानंतर काय झालं देव केला ऋणी रिद्धी सिद्धी वाहे पाणी आमच्या देव दारामध्ये ती रिद्धी सिद्धी पाणी वाहते एवढा अधिकार आम्ही संपन्न प्राप्त केला का हो. जनाबाईला विचारलं ठीक आहे तुम्हाला रिद्धी सिद्धी प्राप्त झाली आम्हाला मान्य आहे पण तुमच्या जीवनामध्ये असं काय केलं तुम्ही की तुम्हाला एवढं सुख प्राप्त झालं. त्यावेळेस ती जनाबाई सांगते की आम्ही लक्ष लावाया चरणी आम्ही ते लक्ष सगळं त्या भगवान परमात्म्याच्या चरणी लावलं. लक्ष लावाया चरणी म्हणे नामयाची जणी नामदेवांची ती जनाबाई सांगते की आम्ही सर्व लक्ष त्या भगवान परमात्म्याच्या पायाच्या ठिकाणी लावलं नामस्मरण केलं म्हणून आमच्या जीवनामध्ये मग सुखा काय येऊन आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाला विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे चाललेला हा आपला भव्य दिव्य असा नवरात्री उत्सव तथा शारदीय नवरात्र उत्सव. या नवरात्र उत्सवाची आजची सेवा कर्माची भिने निघाला दुपारी कर्म प्राप्त काळी जाऊन बैसे. कर्माने किती ठरवलं तरी जे भाग्य
खऱ्या अर्थानं तिसऱ्या दिवसाची सेवा आणि ती आई जगदंबेच्या सेवा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणून आज मंगळवार आहे आणि या मंगळवारच्या दिवशी खऱ्या अर्थाने ही सेवा माझ्याकडे सर्व संतोषी माता मित्रमंडळ असतील तरुण मंडळी असतील सर्वांच्या वतीनं मला ही सेवा प्रस्थापित दिली सगळ्यांच्या वतीनं ही सेवा मला या ठिकाणी करण्याचा योग आला तुम्ही सर्व श्रोते मायजन सर्व संत या ठिकाणी आले सर्वांचेच मनापासून आभार मानतो आणि कुणाचाही नाम उल्लेख न करता आपण फक्त त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करायचे विठाल विठाल जनाबाईचं चरित्र जर पाहायला गेलो तर जनाबाई सारखं चरित्र जीवनामध्ये कुणाचं नाही जनाबाईचं चरित्र पाहायला गेलो तर जनाबाईचं सारखं चरित्र जीवनामध्ये कुणाचं नाही कारण जीवनभर त्या जनाबाईनं कुणाचं दासत्व केलं जीव हा कुणाचा ना कुणाचा दास असतो ज्या दिवशी तुम्ही विवाह केला त्या दिवशी तुम्ही कुणाच्या ना कुणाचे काय झाला दास झाला कुणाचे दास झाला पतीचे दास झाला मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना पतीची या मता अनुसरून ती पतिव्रता म्हणजे पतीच्या मनानं जी चालते तिलाच काय म्हणतात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता ए तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता देवावरी सत्ता पतिव्रता तिची देवावरी सत्ता पण त्या पत्नीनं त्या पतीशी काय करायला लागतं एकनिष्ठ राहावं लागतं तेव्हा त्या पत्नीचा अधिकार एवढा होतो तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ती जनाबाई एवढी एकनिष्ठ होती की देवाविना तिनं दुसरा विचार जीवनामध्ये केला नाही मग ही जनाबाई होती तरी कोण दोपार युगात ही जो जनाबाई कोण होती भगवान परमात्म्याचा उद्धवाचा अवतार होता नामदेवरायांचा मग जनाबाई कोण होती दोपार युगात सुद्धा जनाबाई कोण होती महाराज तुम्हाला काला पाकिट देऊन तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय तुम्हीच सांगा बरोबर ना काय होतं जुना जनाबाई दोपार युगात काय कोणती होती दोपार युगात नामदेवराय उद्धव होते आणि जनाबाई मंथरा होती वा मंथरा होती त्याही दोपार युगात सुद्धा मंथरेनं काय केलं दास्यत्वच केलं पण भगवान परमात्म्याने सांगितलं दासत्व तो या ठिकाणी केलं ना पण हे दासत्वाचं फळ तुला कलियुगामध्ये जे संत होतील त्या संतांच्या घरी तुला दासत्व करावं लागेल काय त्या जनाबाईचा अधिकार मग जनाबाईच्या आई वडिलांनी जनाबाईच्या आई वडिलांचा सुद्धा अधिकार एवढा होता की दर महिन्याला जनाबाईचे वडील पांडुरंग परमात्म्याचे वडील वारी करत होते नामदेवरायांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ असे काही पंढरपूरच्या वारीमध्ये वारकरी सदा वारकरी जीवन जगले सदा वारकरी महाराज काय त्या माणसांचं जीवन आहे महाराज आपल्या सिन्नर तालुक्याचं एक भूषण होतं रामचंद्र बाबा वारकरी जीवन जगले महाराज जीवन जगावं पण वारकरी जगावं कीर्तनकार म्हणून जीवन जगू नये महाराज पंढरपूरची वारी त्या ज्या घरात असेल सकळ कुळाशी तारावया जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते कुळ तरुण जात आईचा पुत्र ज्या घरात जन्माला येईल ते कुळ सुद्धा पवित्र होतं एवढं सामर्थ्य पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या वारीमध्ये जनाबाईच्या वडिलांचं नाव होतं ऐका दमा बाबा एकनिष्ठ वारकरी महाराज
शुद्ध वारी आली की लगेच पंढरपूरची वळकुटी गुंडाळायची आणि पंढरपूरला निघायचं महाराज. भजन करत जायचे महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. भजन करत करत जायचे महाराज आणि पंढरीश पांडव परमात्म्याच्या महाद्वारामध्ये यायचे. पंढरीश पांडव परमात्म्याने त्या दमाबाबाकडे पाहिल्यानंतर मान खाली घालावी. दमाबाबांना विचारलं देवानी, दमाबाबांनी विचारलं, देवा ज्या वेळेस मी समोर येतो त्यावेळेस तू मान घालायचं कारण काय? त्यावेळेस दमाबाबाला सांगितलं देवाने, अरे देवा, देव दमाबाबाला सांगतोय का तुझ्यावरती माझे काय झालं, ऋण झालं महाराज. ऋण फेडण्याकरता देव काहीही करतो महाराज. कोणतंही काम आलं तरी तो भगवान परमात्मा ते ऋण फेडण्याकरता तो काम करत असतो. दमाबाबाला सांगितलं तुझ्या माझ्यावरती तुझं ऋण झालंय. सांगितलं अरे देवा माझं काय ऋण आहे? सांगितलं तू तळ पायी राहिले नाही महाराज. आणवानी बिन चपलाची पंढरपूरची वारी करत होते महाराज. महिन्याची वारी, दर महिन्याला दमाबाबा पंढरपूर मध्ये स्थानापन्न राहायचे महाराज. एवढं सामर्थ्य, एवढं साध्य प्राप्त झालं. पण दमाबाबांनी विचार केला का जीवनामध्ये आपलं काहीतरी चुकतंय का? भगवान परमात्म्याने आपल्या पुढे जाऊन मान खाली घालावी, आपण दर्शनाला गेल्यानंतर देवानी मान खाली घालावी, आमचं काहीतरी चुकतं का? म्हणून दमाबाबांनी देवाला विचारलं. देवाने सांगितलं तुमचं काही चुकत नाही दमाबाबा. अहो ज्या पत्नी बरोबर तुम्ही अख्ख्या जीवनभर संसार केला त्या पत्नीची तुमच्याकडे काहीतरी इच्छा आहे. कळो येते अंतरीचे गुज. देवाला अंतरीचं गुज कळतं. दमाबाबाच्या पत्नीचं जर नाव होतं म्हणजे जनाबाईच्या आईचं नाव काय होतं? अरुंडा. जनाबाईच्या आईचं नाव अरुंडा होतं. ती अरुंडा कायम पंढरपूरला पंढरीश पांडव परमात्म्याच्या वारीला गेल्यानंतर दमाबाबा घरी आल्यानंतर, वारकरी घरी आल्यानंतर लोक दर्शनाला यायचे आणि एक दर्शनाला घेऊन जात असताना सहज दर्शन घेतला आणि विचार केला काय दमाबाबाच्या पाया पडता. अख्ख्या आयुष्यभर दमाबाबांनी वारी केली आणि साधं त्यांच्या पोटी काय पुत्र संतान प्राप्त झालं नाही, पाया पडायचं नाही. आणि स्त्रीत्व पूर्णत्व कशात असतं महाराज? स्त्रीचं पूर्णत्व कशात असतं? लग्न झाल्यानंतर तिचं पूर्णत्व असतं का? नाही महाराज. ज्या दिवशी त्या स्त्रीला आई होईल त्या दिवशी त्या स्त्रीचं काय होतं? पूर्णत्व प्राप्त होतं. अरुंडाने सांगितलं देवा अरे आमच्या जेव्हा 35 वर्ष झालं आम्ही वारी करतोय पण आमच्या पोटी गर्भ वांझपणा म्हणून आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. त्यावेळेस भगवान परमात्म्याला विनंती केली. दोघही दमाबाबा आणि अरुंडा पंढरपूरच्या वारीला आले. पंढरपूरच्या वारीला दरमजल करत करत आले. पंडित पांडव परमात्म्याच्या रावळामध्ये आले. रावळामध्ये कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना दोघही दमाबाबा आणि अरुंडा कीर्तनाला जाऊन बसले आणि कीर्तनाला जाऊन बसल्यानंतर दमाबाबा सांगितलं दमाबाबा टाळ घेऊन उभे राहा. पण दमाबाबा टाळ घेऊन उभे राहिले. पण काहीतरी जीवनामध्ये दुःख असल्यानंतर मनुष्याचा चेहरा काय असतो? पडलेला असतो महाराज. जीवनामध्ये मनुष्य दुःख कुणाला सांगत नाही पण दुःख त्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असतं. दमाबाबा उभे राहिले टाळ घेऊन पण टाळकरी सगळे आनंदात उड्या मारत होते पण दमाबाबाने मात्र उडी मारली नाही महाराज. का? कारण दुःख होतं. पण ज्या वेळेस दमाबाबांनी कीर्तन संपलं आणि आपल्या अरुंडेला म्हणजे पत्नीला घेतलं आणि महाद्वारातून दर्शनाला आतमध्ये गेले. दर्शनाला आतमध्ये गेल्यानंतर पंडित पांडव परमात्म्याने दमाबाबाकडे वरमान करून पाहिलं. त्यावेळेस दमाबाबांनी देवाला विचारलं देवा एवढ्या दिवस 35 वर्ष झाले मी वारी करतोय कधी तू वरमान करून बघितलं नाही पण आज तू वरमान करून बघतोय काय कारण आहे? त्यावेळेस सांगितलं तू तुझ्या बरोबर असलेली धर्मपत्नी तुला या ठिकाणी घेऊन आली आणि तुझ्या मनात काय आहे ते मला माहिती आहे. त्यावेळेस त्या पंडित पांडव परमात्म्याने सांगितलं ऐक दमाबाबा तू म्हणतोय ना मला पुत्र दे पण देवाने सांगितलं मी तुम्हाला पुत्र देणार नाही तर तुम्हाला मी पुत्री देईल कन्या देईल पण अशी कन्या देईल की 1000 पुत्रांचे देखील उपकार नसेल एवढी पुण्य एवढे उपकार त्या दमाबाबाचे त्या देवावरती झाले होते.
विचार केला आणि सांगितलं जा तुम्हाला कन्या रत्न प्राप्त होईल. महाराज एवढा आनंद झाला स्त्रीच्या चेहऱ्यावरती. जर निश्चय महाराज एखाद्या स्त्रीला दिवस जात नसतील आणि जर काही दिवसांनी दिवस गेले तो सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज. त्या आईला असं वाटतं की माझं पोटचं लेकरू केव्हा मोठं होईल, केव्हा हसेल, केव्हा बागडेल, माझ्या अंगा खांद्यावरती केव्हा खेळेल, असा तो सुख सोहळा त्या अरुंडेला वाटू लागला. आणि त्या अरुंडा आपले तो आनंद साजरा करत म्हटलं, सांगितलं देवाने सांगितलंय ना तुम्हाला कन्या होईल, पण कन्या होईल सांगितलं, पण ती कन्या फक्त 10 ते 12 वर्ष तुम्ही सांभाळ करायचं. 10 ते 12 वर्ष तुम्ही सांभाळ केल्यानंतर ती कन्या, तिचं नाव जनाबाई ठेवा आणि ती जनाबाई पंढरपूरच्या वारीला घेऊन या आणि दामाशेटीच्या दारामध्ये सोडून द्या. गेले घरी महाराज. सगळं सांगितलं होतं, ऐकलं होतं. पांडुरंग परमात्म्याने आपल्याला असं सांगितलंय म्हणून सगळे गेले, झोपले महाराज. वर्ष गेलं महाराज आणि अरुंडेला दिवस गेले. अरुंडा म्हणजे दमाबाबा आणि अरुंडा खऱ्या अर्थानं त्यांचं गाव परभणी जिल्ह्यामध्ये महाराज. तुमच्या तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये अरुंडा आणि दमाबाबा राहत होते महाराज. परभणी म्हणजे खरी वारकऱ्यांची खाण आहे महाराज. खरे वारकरी घडले असतील ते परभणी, उस्मानाबाद, बीड असेल त्या भागामध्ये वारकरी, हाडाचे वारकरी महाराज. एकदा जायचं म्हटल्यावर ते कोणताही विचार करत नाही, लगेच वारीला निघतात. पण आपलं नाही महाराज. महाराज तिकडच्या लोकांना आहे ना तो देव झडपतो महाराज. कारण ते भूत आहे ना, असं आहे पंढरीचे भूत आल्या गेल्या झडपे वाटे. तुका पंढरीशी गेला, पुन्हा जे गेले ते आले नाही परतून. जे पंढरपूरला गेले ते परतून आले का नाही महाराज. पण आपण गेलो मग आपण कसं काय आलो. आपल्याला तो काय करीत नाही, झडपीत नाही महाराज. कारण आपण झडपायजोगं त्याच्या दोघं काही करत नाही. ज्या दिवशी आपल्याला झडपील त्या दिवशी आपण पंढरपूर वरून माग येणार नाही महाराज. तसं दमाबाबा आणि अरुंडा हे परभणीमध्ये राहत होते. वर्ष झालं त्यांना कळालं, अरुंडेला कळालं की मला दिवस गेले महाराज. दिवस गेल्यानंतर आनंद उत्सव झाला. दमाबाबालाही आनंद झाला. आणि काही कालांतराने वर्षानंतर 9 महिने झाल्यानंतर एक गोंडस मुलगी जन्माला आली. आणि तिचं नाव त्या आई वडिलांच्या मनावर ठेवलं नाही तर देवाच्या मनाने ठेवलं होतं. तिचं नाव पहिल्यांदाच सांगितलं होतं की या जी तुम्हाला कन्या होईल तिचं नाव काय ठेवा, जनाबाई. जनाबाई नाव ठेवलं. आणि जनाबाई नाव ठेवल्यानंतर जनाबाई खेळू लागली, बागडू लागली, हसू लागली, नाचू लागली. आनंद उत्सव लागला. आणि त्या जनाबाईच्या जीवनामध्ये एकच आनंद होता महाराज. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातील सूरजैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. असा आनंद झाला महाराज जनाबाईला. नाचू लागली, बागडू लागली. पण जनाबाईला जेव्हा कळालं की आपल्याला पंढरपूरला जायचंय महाराज, तो आनंद वेगळाच आहे महाराज. पंढरपूरचा आनंद जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना महाराज, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ तुम्ही आम्ही खेळी मेळे, नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळिया सुख देईल विसावा. रामकृष्ण गीती गात गात टाळ चिपल्या वाजवीत वाजवीत छंदे आपुल्या, नाचत नाचत नीच घेऊन फिरत फिरत आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याला जातो. तशी जनाबाई सुद्धा 12 वर्षाची जनाबाई पंढरपूरला निघाली महाराज. पंढरपूरमध्ये आली आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर महाद्वारामध्ये गेली. आणि महाद्वारामध्ये एकादशीच्या दिवशी जनाबाईनं कीर्तन ऐकलं. आणि त्या कीर्तनामध्ये सांगितलं की ज्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर सर्व कामं करतो, तेवढं कीर्तन जनाबाईनं ऐकलं. आणि तेवढं कीर्तन जनाबाईच्या मनामध्ये बसलं महाराज. आपण कितीही कीर्तन ऐकले तरी आपल्या मनात कीर्तन बसत नाही. इकडून कीर्तन ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. काही
जनाबाई नाही महाराज. तसं जनाबाईने एकदाच कीर्तन ऐकलं, सांगितलं तो देव काम करतो, पण त्याचं नामचिंतन करायला पाहिजे महाराज. त्या जनाबाईने विचार केला आणि सांगितलं आई वडिलांना की आजपासून मी परभणीला येणार नाही, गावाला येणार नाही, मी याच ठिकाणी राहणार आहे. याच ठिकाणी राहणारे आग्रह करू लागले. एकादशीचा दिवस होता, संध्याकाळी जागर केला. दमाबाबा आणि अरुंडा दोघेही झोपे गेली आणि झोपी गेल्यानंतर पंडित पांडुरंग परमात्म्याने त्यांच्या झोपेमध्ये स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, ऐका जनाबाई आग्रह करते की मी या पंढरपूरमध्ये राहणार आहे. ती असा तसा आग्रह करत नाही. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला मी कन्या देईल, पण ती कन्या तुम्हाला 12 वर्षाची झाल्यानंतर दामाशेठीच्या घरामध्ये जाऊन सोडून यावं लागेल. पण आई बापाचं अंतकरण होतं मला. स्वप्नामधून दोघेही आई आणि वडील जागे झाले महाराज. जागे झाल्यानंतर आईच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं, बापाच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं आणि विचार केला की जीवनामध्ये आपली असणारी 12 वर्षाची लेक आपण दामाशेठीच्या दारामध्ये सोडायची. मला सांगा, लेक असल्यानंतर लेकीचं जीवन काय असतं? ज्याला लेक आहे त्याला विचारा. एखाद्याची लेक गेली, निघून गेली असेल तर त्याला विचारा लेकीचं जीवन काय आहे. ज्या दिवशी जीवनातून लेक निघून जाते ना महाराज, त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कन्या सासूर अशी जाय मागे परतून पाय. एकदा ती कन्या सासूराला निघाल्यानंतर ती कन्या 4 वेळेस मागे फिरून पाहते. माझ्या आईचा चेहरा पाहू द्या, माझ्या बापाचा चेहरा पाहू द्या. तिथं सुज्ञ आहे हो, तिचं लग्न केलं, पण छोटी हो, बारीक 12 वर्षाची असणारी ती जनाबाई, आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आईने विचार केला, एक तर आपल्याला होत नव्हतं, इकडून तिकडून झालं, देवाने दिलं, पण देवाची इच्छा आहे ना दामाशेठीच्या दारामध्ये ती आपल्याला सोडून द्यायची. त्या दिवशी दामाशेठीच्या दारामध्ये सोडण्याकरता दमाबाबा आणि असणारी ती अरुंडा बार्शीच्या दिवशी पाय उचलत उचलत गेले.
बाप एकदाच रडतो केव्हा, जेव्हा आपली लेक सासरी निघून जाते. कारण नवऱ्याच्या धाकामध्ये स्त्रीचं जीवन असे महाराज. जलमल्यानंतर जलमला आली ना महाराज, त्या दिवशी बापाच्या धाकामध्ये असते. लहानची मोठी झाली, बापाच्या धाकातून निघाली, नवऱ्याच्या ताब्यामध्ये गेली, तर ती नवऱ्याच्या धाकामध्ये असते. नवऱ्याच्या धाकातून सुटली रे सुटली, तर ती आपल्या मुलाबाळांच्या धाकामध्ये असतं. अख्खं आयुष्य धाकेमध्ये निघून जातं. ते जीवन म्हणजे स्त्रीचे महाराज. काय त्या स्त्रीचं जीवन असतं महाराज. मंगळसूत्र घालते, पण तेही दुसऱ्याच्या नावाचं. जोडवे घालते, ते देखील दुसऱ्याच्या नावाचं. अहो, ज्या दिवशी लग्न करून यायचं ना, त्या दिवशी त्या स्त्रीचं नाव देखील बदललं जातं महाराज. आपल्या नवऱ्याकरता आई वडील सोडते, भाऊ सोडते, बापाची सुद्धा पाठ फिरवते, भावाचं सुद्धा पाठ फिरवते, मागे वळून पाहत नाही. का? कारण आपल्याच्या पतीसोबत आयुष्यभर संसार करायचा. जनाबाईने विचार केला, माझ्या आई वडिलांनी सांगितलंय नामदेवरायांचं दासत्व करायचंय. उठली सकाळी, भांडे घासले, झाडून काढलं, सर्वस्व काम जनाबाईने केलं. पण ज्यावेळी जमा बाबा आणि असणारी अरुंडा नामदेवरायाच्या पायरीपाशी आली, सांगितलं, देवा आता आम्हाला उचल. कारण लेकीचं दुःख बापालाही पावत नाही आणि आईलाही पावत नाही. सांगितलं उचल. म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, काळजी करू नका महाराज. त्या ठिकाणी डोक्यावरती भगवान परमात्म्याच्या पायावरती डोकं ठेवलं आणि महाराज जनाबाईच्या आईचाही देहत्याग झाला आणि वडिलांचा सुद्धा पंढरपूरमध्ये अंतविधी झाला महाराज. जनाबाईला माहीत झालं, आई गेली, बाप गेला. त्यावेळेस जनाबाई सांगते महाराज, आई गेली, बाप गेला, आई गेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला. देवा आई गेली रे, बापही गेला, आता इथून पुढे माझा सांभाळ तू कर. काय जीवनामध्ये जनाबाईचं जीवन असेल महाराज. आई गेल्यानंतर, बाप गेल्यानंतर जनाबाईनं सांगावं, इथून पुढचं जीवन तू सर्वस्व देवा तुला आहे. त्या दिवसापासून जनाबाईनं कुणाकडे आग्रह केला नाही. आणि दासत्व म्हणजे असं असतं महाराज, एखादा मेलेला मनुष्य आणि दासत्व करणारा मनुष्य. एक वेळेस मेलेला मनुष्य चांगला, पण आयुष्यभर दासत्व चांगलं नाही महाराज. आयुष्यभर दासत्व नामदेवरायांचं करायचं होतं, पण नामदेवरायांचं दासत्व करत करत असताना जनाबाईने विचार केला, आता एक धरला चित्ती माझा रखुमाईचा पती. मी तो एक चित्तामध्ये धरला, आता मी दुसऱ्याचा विचार सुद्धा करणार नाही. जनाबाईनं पंढरपूरमध्ये आल्यानंतर परत गावाकडे गेली नाही. आणि आई वडील ज्या दिवशी गेले त्या दिवशी जनाबाईने सांगितलं, आई गेली, बाप गेला, आता सांभाळी विठाला. आता जीवनामध्ये तूच माझा सांभाळ कर. माझ्या जीवनामध्ये काही दुःख आलं तरी तूच सामोरं ये. म्हणून जनाबाई देवाच्या दर्शनाकरता गेली आणि सांगितलं, आजपासून जे जीवन आहे ते फक्त नामदेवरायांकरता आहे महाराज. नामदेवरायांकरता जीवन, दासी जनीनं अख्खं जीवन नामदेवरायांकरता खर्च केलं. एवढंच नाही, प्रत्येकाचं काम करायचं होतं महाराज. नामदेवरायांच्या घरामध्ये एक मनुष्य होतं का? राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना, नारा विठा गोंदा महादा, हे चौघे त्यांचे वंशी जन्मले, त्यांचे वंशी. बरं, लाडाई गोडाई आणि साखराई अवघी सुना पाही नामयाच्या. नामदेवरायांच्या सुना आल्या, लेकी आल्या, सगळं 14 जणांचं कुटुंब. लिंबाई ती आऊबाई बहिणी, म्हणजे लिंबाई पण, आऊबाई पण, आणि येडी पिशी ती जनी नामयाची. पण त्या नामदेवरायांच्या जनाबाईला भगवान परमात्म्याचा लळा लागला महाराज. काय लळा लागला? ज्या वेळेस दामाशेट्टी कापड विकून यायचे,
आणि महाद्वारामध्ये आल्यानंतर कापड विकून आल्यानंतर विश्रांती करायची आणि घरी आल्यानंतर दामाशेट्टीने सांगायचं की जने तांब्या भरून पाणी आण, थकवा आलाय. जर जनाबाई वाळवंटात असली, तुम्ही नामदेवरायांचा वाडा बघितलाय का नाही मला माहित नाही, पण नामदेवरायांचा वाडा आणि चंद्रभागा काहीतरी अंतराव आहे महाराज. आणि हे चरित्र आयऱ्या गायऱ्याने सांगितलं नाही महाराज. निवृत्ती बाबा वक्तेंच्या तोंडून ऐकलेलं चरित्र मी तुमच्या पुढे मांडतो. मुक्ताबाईच्या मठामध्ये आम्ही चातुर्मासाला असतानंतर वक्ते बाबांनी सुंदर मुक्ताबाईचं चरित्र सांगितलं आणि लिहिलं देखील. त्यावेळेस जनाबाईनं जर दामाशेट्टीनं जर वाड्यातून हाक मारली तर ती हाक पंडेश पांडुरंग परमात्मा वाळवंटात जनाबाई जर खेळत असली तर ती त्याला ऐकाय जात होती. जनाबाईला ऐकाय जात होती की मला दामाशेट्टीने हाक मारली. काही मिनिटात येऊन वाड्यात घुसून दामाशेट्टीला पाण्याचा तांब्या दामाशेट्टीच्या पुढे होता महाराज. काय अधिकार होता महाराज त्या जनाबाईचा. बरं एवढंच नाही, जनाबाई जर खेळायच्या नादात असली तर तो पंडेश पांडुरंग परमात्मा जनाबाई व्हायचा आणि दामाशेट्टीच्या पुढे तांब्या ठेवायचा. घ्या पाणी घ्या. कोणी काही काम सांगितलं, जनाबाई जर व्यस्त असली तो पंडेश पांडुरंग परमात्मा सर्व कामं त्या जनाबाईचे करू लागला. एवढंच नाही महाराज, किती जनाबाईचे काम केले महाराज. भगवान परमात्मा काही करतो महाराज. दुःख आलं तरी मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आली आगाध अर्जुनाच्या पुढे उभा राहिला दुःख अडवण्याकरता. आणि द्रौपदीच्या मागे महाराज, मागे आणि पुढे दोघांचाही सांभाळ तो पंडित पांडुरंग परमात्मा करतो. जनाबाईचं एवढं भगवान परमात्म्याने केलं की जनाबाई शिवाय देवाला करमत नव्हतं. आणि ऐका, हे अभंग जनाबाईचे अभंग जनाबाईनं लिहिलेले नाही, मग कुणी लिहिलेले? हे देवानी लिहिलेले. वा, जनाबाईचे अभंग हे देवानी लिहिलेले. देवानी चरित्र जनाबाईचं सांगितलं. जनाबाई ही दासत्व करण्याकरता सुद्धा भगवान परमात्म्याने सांगितलं की नामदेवरायांच्या घरी दासत्व कर. महाराज काय अधिकार असेल त्या जनाबाईचा. भगवान परमात्मा जनाबाईला उठवायला 3ला जात होते महाराज. 3ला अगं जणे उठ, दिवसभर भरपूर काम आहे आपल्याला. काय करायचे? दळण दळायचे महाराज. भगवान परमात्मा दळण दळू लागला. सर्व काम भगवान परमात्मा. अहो महाराज, ज्या वेळेस अख्ख्या गावामध्ये पंढरपूर मध्ये माहीत झालं की जनाबाई एवढी नामदेवरायांची दासी, जनाबाई एवढी काम करते, एवढे काम करते, असं तिला काय झालंय की नामदेवरायांच्या जनाबाईला कोणतंही काम सांगा, सर्वात अगोदर जनाबाईचं काम होतं तुम्हाला. ही सर्वत्र बातमी पसरली महाराज. ज्या वेळेस जनाबाई गौऱ्या वेचण्याकरता गेली तर जनाबाईच्या गौऱ्या जनाबाई एक आणत होती. आता याला किती हात आहे? भगवान परमात्म्याला किती हात आहे महाराज. तो काय निसा जागच्या जागी निसा हात फिरवला तरी गौऱ्यांचा काय होईल? ढीग होईल महाराज. जनाबाईच्या गौऱ्या जास्त दिसू लागल्या. पण ज्या गौऱ्या जनाबाई बरोबर महिला वेचण्याकरता जात होत्या, आणि महिलांची एक खोड आहे महाराज, दुसऱ्या बाईचं चांगलं झालेलं कधीच बाईला देखवत. बरं एवढंच नाही, गड्यानं नुसते दुसऱ्या बाईचं वर्णन केलं तरी तिला सहन होत नाही महाराज. तसं सगळेच वर्णन करू लागले की जनाबाई एवढ्या गौऱ्या गोळा करते, एवढ्या गौऱ्या गोळा करते, नेमकी काय सामर्थ्य. त्यावेळेस सांगितलं, अगं ही जनाबाई अशी तशी नाही, ही जनाबाई काय आहे? चोरटी आहे. मला सांगा, ती चोरटी आहे का हो? जनाबाई चोरटी आहे का? नाही महाराज. जनाबाई चोरटी नसताना देखील तिच्यावर आळ घेतला आणि सांगितलं आमची गौऱ्या जनाबाई काय करते? गौऱ्या चोरते महाराज. ही बातमी कुठं सगळीकडे पसरली. आणि ज्या वेळेस काशीमध्ये राहणारे कबीर महाराजांना कळालं की जनाबाईचे काम देव करतोय, एवढंच नाही सर्व कामं करू लागतोय, म्हणून कबीर महाराज दरमजल करत पायीवर का आज जिथं चातुर्मास होतो पंढरपूरला कबीर महाराजांच्या मठामध्ये रामभाऊ महाराज राऊत, तो कबीर महाराजांचा मठ आहे. ते कबीर महाराजांनी फक्त कीर्ती ऐकली होती जनाबाईची आणि ते दरमजल करत करत पंढरपूरला आली. आणि पंढरपूरला आल्यानंतर नेमकी जनाबाई काय करत होती? गौऱ्या वेचण्याकरता गेली होती. त्या महिला गौऱ्या गोळा करून झाल्या होत्या, पण त्या गौऱ्या गोळा करणाऱ्या महिला जनाबाईवर भांडण करत होत्या. आणि मला सांगा, तुम्ही माझ्या पुढे बसलेल्या सगळ्या महिला मंडळ असतील, पुरुष मंडळी असतील, जर भांडण चालू झालं
असा एखादा साधू आहे का ते भांडण कशावरून झालं कशावरून झालं ते पाहणार नाही, असं सरळ निघून जाणार. प्रत्येक महिला काय म्हणून बघू काय झाले, भांडण तर कशावरून चाललंय, आपण डुकून तर येऊ. बरोबर आहे ना. भांडणाचा आनंद काही वेगळाच आहे महाराज. आता काय सांगावं, काही काहींचं नाव राहतं शांताबाई, पण भांडायला कुत्र्याची आई. भांडण्याच्या बाबतीत रेकॉर्ड आहे महाराज महिलांचं. तसं जनाबाई भांडण करत नव्हती. त्यांनी सांगितलं जनाबाईनं आमच्या निश्चित गौऱ्या चोरल्या आहे, पण जनाबाई चोरटी नव्हती महाराज. कबीर महाराजांनी सांगितलं या गौऱ्या तूच गोळा केले का, यांच्यापेक्षा त्यांचा ढीग बारीक आहे तुझा ढीग मात्र मोठा आहे. त्यावेळेस जनाबाईने सांगितलं हो एवढ्याही गौऱ्या मीच गोळा केल्या आहे, काय पुरावा आहे. त्यावेळेस जनाबाईने सांगितलं त्यांच्या गौऱ्या घ्या आणि कानाला लावा, एक सुद्धा गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणणार नाही, पण माझी गौरी जर तुम्ही उचलली आणि जर कानाला लावली ना तर ती गौरी सुद्धा काय करेल, विठ्ठल विठ्ठल म्हणेल महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणेल म्हणून कबीर महाराज गेले त्या ढिगाजवळ आणि गौरी उचलली आणि कानाला लावली महाराज. विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला. सांगितलं जनाबाई काय तुझा अधिकार आहे, अगं ही चोरटी नाही. तर हिनेच काय केलाय माहिती का, तो पंढरीचा चोर धरलाय. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, हे धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हे गळा बांधून या दूर, गळा बांधून या दूर, गळा बांधून या दूर, गळा बांधून या दूर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. कबीर महाराजांनी सांगितलं जनाबाई चोरटी नाही महाराज, या जनाबाईनं चोर धरलाय. काय केलाय, धरिला पंढरीचा चोर, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडले. या जनाबाईनं चोरी केली नाही तर तिनं तो चोर धरलाय आणि अंतकरणामध्ये साठवून ठेवलाय महाराज. आणि ज्यांनी भगवान परमात्म्याने हृदयामध्ये भगवान परमात्मा साठवला त्यांना पुन्हा जन्माला येणे नाही आणि मरणे नाही. साठविला हारी हृदय त्यांची सरली येरधार, झाला सफल व्यापार. आणि संतांचं आणि देवाचं तेच आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना महाराज, धन्य पुण्य रूप कैसा देव आणि भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य त्यांचा संसार सहजरित्या पार झाला. जनाबाईने सांगितलं अगं अहो म्या चोऱ्या केलेल्या नाही. बरं जाऊ द्या मरू द्या, तो आरोप कबीर महाराजांनी फेटाळावला. सांगितलं ती अशी नाही, तो आरोप फेटाळवला आणि सगळ्या गौऱ्या घेऊन जनाबाई घरी गेली महाराज. परत जनाबाईनं सर्व कामं करायची, सगळं धुनी भांडी करायची. पण पंडित पांडुरंग परमात्मा एक दिवस घाई गडबडीने उठले आणि जनाबाईकडे दळण्याकरता गेले महाराज. दळण दळत असताना पंडित पांडुरंग परमात्म्याने सांगितलं जनाबाई उठ, 3 वाजले, आपल्याला काय करायचं जात्यावरती. ओव्या गाऊनी स्वरात जाशी जनीच्या घरात, दळण दळी ते सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. कार्य पांडुरंगा केला शिकावा, अलंकार विसरुनी गेलासी देवा. वाकळती अंगावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरी
ओव्या गायल्या, आनंद लुटला. त्या दळ आणि पहिले महाराज आता आमची एक बाई आहे, आज झालं आता, नाही तर रोज पहाटीला उठून दळण दळत होती. अजून ती लेख दळीती अजून. हा हा, रातची लाईट असल्यावर काय करील? कमीत कमी बटन दाबाय तर उठायला पाहिजे ना पहाटीला. सकाळी 7ला लाईट जाती. त्याच्यामुळं तुझी लेख बघ, तुझी मात्र बाचसून सकाळी पहाटीला उठती, बटन दाबून देती, आलं पीठ बाहेर. पहिलं तसं नव्हतं महाराज. फक्त लाईट नसल्यावर पहाटीला उठती बरं का. आता उद्या परत दिवसा लाईट झाली, आता काय उठायची गरज नाही. दिवसा कवाय बटन दाबलं का गिरणीतून पीठ बाहेर. महाराज आता ते दिवस राहिले नाही, पण पहिले दिवस होते की जात्यावरती दळण दळायचे महाराज. एक पाय आखड करून सगळं अख्ख्या रात्र, कधी कधी म्हातारे माणसं महाराज गुडघे थकून गेले असताना सुद्धा दळण जात्यावर जायचे. कारण त्या जात्याचा आवाज असा होता की त्यांना टाळ पखवाजाची गरज नव्हती. त्या जात्याच्या आवाजावरतीच भजन रंगायचं महाराज. जात्यावरती गाणी म्हटल्यानंतर आनंद वाटायचा. तसं भगवान परमात्मा त्या आनंदात रंगून गेले. जेव्हा पहाटीला ब्राह्मण आले आणि सांगितलं, ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिनाः. लोण्याचा गोळा घेतला आणि देवाच्या तोंडाला लावला. तोंडाला लावल्यानंतर कोणला मला सांगा, आता नवरात्र चालू आहे, तुम्हाला सगळ्याला उपवास आहे, पण लोण्याचा गोळा तोंडाला लावल्यानंतर आंबट वाटेल का गोड? थोडं चविष्ट. आता लोण्याचा गोळा तोंडात गेल्यानंतर जरा भगवान परमात्मा स्तुतीत आले आणि विचार केला, ब्राह्मण आले का मी प्रक्षाळ पूजा झाली, आपल्या तोंडाला लोण्याचा गोळा लावलाय. आपण तर जनाबाईच्या घरात आहे, सर्वस्व त्या ठिकाणी ठेवलं आणि जनाबाईची ती वाकळ होती ना, ती अंगावर घेतली, घाई गडबडीने जाऊन विटेवर उभा राहिला. विटेवर उभा राहिल्यानंतर सांगितलं, आज ब्राह्मणांनी सांगितले कधी देव थरथर कापत नाही, पण आज बाकी देव थरथर कापतो. काहीतरी झालंय म्हणून पाहिला गेले तर अंगावरती वाकळ. अरे देवा, लोण्याचा गोळा काय? देवाने सांगितलं, आता मलाच लोण्याचा गोळा पडतो का काय होतो? पण सगळ्यांनी पाहिल्यानंतर ब्राह्मणांनी महाराज, पण काय झालं काय? देवाने सांगितलं, देवाच्या अंगावरती वाकळ काढली तर दागिना एकही नाही महाराज. आणि दागिने जर भगवान परमात्मा जर खरंच लक्ष्मीचा पती असेल असं तुम्हाला वाटत असेल तर नवरात्रामध्ये जर कधी पंढरपूरला गेलात तर त्या नवरात्रामध्ये त्या भगवान परमात्म्याचे दागिने बघायचे आणि लक्ष्मीचे दागिने बघायचे. नवरात्रामध्ये 10 दिवस भगवान परमात्म्याला 10 अवतार त्या ठिकाणी बनवत असतात. 10 अवताराचे अलंकार दागिने त्या ठिकाणी नवरात्रामध्ये त्या पंडित परमात्म्याला करतात. रामाचा अवतार ते एवढा सुंदर बनवतात महाराज पंढरपूरला, धनुष्य बिनुष्य असं एक पाय करून, म्हणजे ते ब्राह्मणाला सुद्धा ती कला आहे महाराज. पण ते ब्राह्मण रोज देवाची पूजा करत असताना वाकळ काढली तर एकही दागिना नाही. मग दागिने कुठे गेले? तर दागिने चोरले ते जनाबाईने. महाराज तपास केला, सगळीकडे तपास केला, ब्राह्मणांनी विचार केला, दुसरीकडे जाऊ शकत नाही, विचार केला आणि नामदेवरायांच्या वाड्यामध्ये गेले. बघितले तर सगळं दागिने त्या दासी जनीच्या घरामध्ये होते. ज्या घरामध्ये दासी जनाबाई झोपत होती, ज्या ठिकाणी जात्याचा खुंटा होता, त्या ठिकाणी सर्व दागिने होते. मला सांगितलं, जनाबाई अगं तुला काय कमी पडलं, तू मंदिरातून दागिने या ठिकाणी घेऊन आली? तिने सांगितलं, मी घेऊन नाही आले, त्यांनी आणून टाकले महाराज. आता मला सांगा, जर भानदास महाराज म्हटले का देव आमच्या घरी आला होता, तुम्ही मान्य कराल का? माझ्या घरी देव आला, तुम्ही मान्य करशाल का? नाही करू शकत महाराज. सांगितलं, जनाबाईला सांगितलं, तुला काही वेळ बीड लागलं का? तुझ्या घरी येऊन देवा दागिने टाकीलच कसा? सगळ्या ब्राह्मणांनी विरोध केला. आणि जनाबाईला सांगितलं, तू दागिने चोरले याची शिक्षा तुला होणारच. त्यावेळेस सगळे दागिने ब्राह्मणांनी जवळ घेतले आणि सांगितलं, जनाबाईला दुसरं तिसरं नाही महाराज, जनाबाईला काय करा, सुळावरती द्या. सुळावरती देण्याची वेळ आली महाराज. जनाबाईच्या हातामध्ये बेड्या घातल्या आणि सुळावरती नेत असताना महाराज, जनाबाई एक अशी आहे, जगद्गुरु तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर जनाबाई म्हणते, आम्ही एका जन्मात नाही महाराज, किती जन्म आम्ही पुण्य केलंय. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले.
कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा बहु पुण्य बहु पुण्य वा याला म्हणतात समर्पक. जशा एखाद्या महिलेच्या नाकामध्ये नाक नथनी शोभून दिसावी असं प्रमाण जागच्या जागेवर महाराज. नाही तर मग एखादी नकटी असली आणि तिला जर नथ एवढी भली मोठी केली तर दिसेल का चांगली? नाही महाराज. ज्या जागी प्रमाण पाहिजे त्याच जागी महाराज. जनाबाई म्हणते आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आम्हाला. त्या भगवान परमात्म्याने कृपा करण्याचं एवढं सामर्थ्य नाही. तो देव माझ्या घरी आला होता. सांगितलं तू खोटं बोलते, देव येतोय ना, तुला सुळावरती द्यायचं. महाराज पायामध्ये साखळदंड घातले आणि जनाबाईला नेण्याकरता सुरुवात केलं महाराज. पण जनाबाई सांगते अरे तुला फक्त मीच भेटले, तुला माझ्यासारखी दुसरी भेटणार नाही महाराज. जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला शिव्या दिल्या पण जनाबाई सारख्या नाही महाराज. जनाबाईने शिव्या दिल्या ना महाराज. काय शिव्या दिल्या महाराज? अरे विठ्ठा अरे विठ्ठा अरे विठ्ठा अरे विठ्ठा मुळ मायेच्या कारट्या मुळ मायेच्या कारट्या कारट्या मुळ मायेच्या कारट्या मूळ मायेच्या कारट्या मूळ मायेच्या कारट्या मूळ मायेच्या कारट्या. हो अरे विठ्ठा अरे विठ्ठा अरे विठ्ठा अरे विठ्ठा 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 मुळ मायेच्या कारट्या हा कारट्या मुळ मायेच्या कारट्या ए अरे विठा अरे विठा अरे विठा अरे विठा मूळ मायेच्या कारट्या मूळ मायेच्या कारट्या. तुझी रांडनंदकी हो तुझी रांडनंदकी हो अरे विठ्ठा अरे विठ्ठा अरे विठ्ठा अरे विठ्ठा 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 ए मूळ मायेच्या कारट्या मूळ मायेच्या कारट्या मूळ मायेच्या कारट्या. वा टाळ्या याच्या करता वाजवायच्या का या अभंगाला चालच लावता येत नाही महाराज. चांगला चांगला गायक पण महाराज मला नमन आहे महाराज. अंतकरणापासून एकदा जोरात टाळ्या वाजवा महाराजांचा. मी लय प्रयत्न केला पहिलीच चाल असेल नाही तर अजूनपर्यंत कुणी चाल लावलेली नाही महाराज. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली जन्म सावित्री चुड्यालेली तुला पाहून काळ रडे तुझे मेले मडे तुला पाहून काळ रडे शिव्या शिव्या उभी राहून अंगणी शिव्या देती जासी जणी. जासी जनाबाई देवाला शिव्या देऊ लागली आणि देव हसू लागला महाराज. देवाच्या शिव्या सुद्धा देवाला गोड वाटत होत्या महाराज. देव हसायला लागला महाराज. आणि त्यावेळेस जनाबाई म्हटली अरे देवा मी आता सुळावरती जाणार आहे तू हसतोय. त्यावेळेस सांगितलं अगं मला हसण्याचं कारण एकच आहे तू मला आणखीन शिव्या दे. ज्या जनाबाईच्या शिव्या खाण्याकरता देव सुद्धा त्रस्त होते त्या जनाबाईचा अधिकार काय होता. त्यावेळेस जनाबाईची सुळावरती देण्याकरता अख्खा गाव जमला महाराज. आणि ज्यांच्याकरती शेवट जमतात ते भाग्यवान असतात महाराज. ज्ञानोबरायांना समाधी देण्याकरता भगवान परमात्मा स्वतः आले महाराज. देवानी निवृत्ती धरले दोन्ही कर देव आणि निवृत्ती धरिले कनिकार देव
देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर 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 जातो ज्ञानेश्वर पैसा वया जातो ज्ञानेश्वर पैसा वया जातो ज्ञानेश्वर पैसा वया जातो ज्ञानेश्वर पैसा वया नदीची आमाचा घातले माझवना नदीची आमाचा घातले माझवना नदीची आमाचा घातले माझवना नदीची आमाचा घातले माझव घातले माझव देव आणि निवृत्ती धरले दोन्ही कर जातो बैसा वया ज्ञानेश्वर ज्ञानोबरायांना बसवण्याकरता देव आला होता. एवढंच नाही, निवृत्तीनाथ दादाच्या समाधी सोहळ्याला सुद्धा देव आले होते. प्रत्येक सोहळ्याला देव आले होते. तसं जनाबाईने सांगितलं, देवा अरे आमच्या तरी सोहळ्याला ये, शेवट आता सोहळ्यावरती देणारा ते अख्खा गाव आम्हाला चोरी केली म्हणतात महाराज. आणि महाराज एक ध्यानात ठेवा, कधी गावाचं खाऊ नाही, कधी भावाचं खाऊ नाही, आणि कधी देवाचं खाऊ नाही. जनाबाईने सांगितलं, देवा अरे मी तुझ्या दागिन्याला हात देखील लावला नाही. जीवनामध्ये भावाचं खाल्लेल्याचं वाटुळच होतं महाराज, लक्षात ठेवा. माईक वरून बोलणं एवढं सोपं नाही, तेवढं प्रामाणिक सुद्धा वागावं लागतं महाराज, लक्षात ठेवा. गावाचं खाऊ नये. गावाने जर एखादं म्हटलं ना, महाराज सप्त्यातून तुम्ही 5 रुपये खाले की 10 रुपये खाले, माणूस संपला महाराज त्या दिवशी. ज्या दिवशी प्रत्येक मनुष्याच्या दंडामध्ये दम असतो, कष्ट करायची जाणत असली ना महाराज, कोणत्याही प्रकारची चोरी माणसाने जीवनामध्ये करू नये. तशी जनाबाईने आयुष्यामध्ये चोरी केलीच नाही. सांगितलं, देवा सोहळ्या करता या. महाराज देव म्हटला, मी एकटा येणार नाही, आम्ही दोघे जण येऊ. रुक्मिणीला घेऊन सुद्धा सोहळ्या करता आले. महाराज ज्या दिवशी सोहळ्या करता आले त्या दिवशी पंढरीश पांडव परमात्मा जनाबाईला विचारलं, अगे जने तुला सुळावरती देणार आहे, अख्खे ब्राह्मण तुला सुळावरती चढवणार आहे, तुझी शेवटची इच्छा काय? त्यावेळेस जनाबाईने सांगितलं, अरे देवा माझी काय शेवटची इच्छा विचारतो, आयुष्यभर तुझ्याशिवाय विचारच केला नाही, अखंड ध्याना म्हणत तुझे. विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी